नाशिकमध्ये रथयात्रेदरम्यान मोठी चोरी, 4.25 लाखाचे दागिने लंपास। शहरातील पंचवटी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेदरम्यान चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे। गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 4,25,000 रुपयांचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रथयात्रेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती। याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या अंगावरील दागिन्यांवर डल्ला मारला। चोरीची घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे धार्मिक कार्यक्रमादरम्यान सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे। सुशीला रघुनाथ मुंडे राहायला कुठं आहे? कोळीवाडा। काय झालं तुमच्यासोबत? पोत चोरी गेली। किती तोळ्याची होती? 1-1.5 तोळ्याच्या। कधी गेली? आता आता रामाच्या झाले। काय झालं तुमच्यासोबत? गळ्यातली पोत ओढली ती। मी रामाचं दर्शन घेत होते रथाचं, तर मागून येऊन दोघींनी माझी पोत ओढली। नंदा माऊलीकर 2 तोळ्याची पोत चोरतानी माझ्या हाताला पण चावली ती। तिच्या मुलीला चावा घ्यायला लावला, मी तिला धरून ठेवली। तर आम्ही जुन्या नाशकात सागर संजय माऊलीकर। मी आमच्या दरवर्षी रामरथाला आम्ही इथे येत असतो। आमची फॅमिली आम्ही सगळे इथं उपस्थित असतो। पण आता काही कारणास्तव काही लेडीज इथे जमा झालेल्या आहे। बाहेर गावच्या कुठल्या लेडीज आलेल्या आहेत, त्या अक्षरशः लेडीज गर्दीमध्ये लेडीज ज्यांच्या म्हणजे अंगात जे सोनं आहे त्यांच्या साकळ्या ओढून आणि त्यांना डायरेक्ट हाताला चावा घेऊन, आणि त्या लोकांना एवढी म्हणजे त्यांची डेअरिंग अशी, त्या लेडीज म्हणजे अक्षरशः पोलीस डिपार्टमेंट एवढं लागलेलं असताना त्या अशा ज्या लेडीज आहे त्या लेडीज अक्षरशः माझ्या आज स्वतः आईला बरोबर घेऊन आलो मी आज। पण मग आज माझ्या आईला घेऊन आल्यानंतर मी जेव्हा दर्शनाच्या रांगेत आलो तर माझ्या आईला मी साईडला बाजूला उभं ठेवलं। तर ते उभं ठेवल्यानंतर अशा 3 ते 4 लेडीज होत्या। त्या लेडीजनी एकाने गळ्यात माझ्या आईचा हात टाकला आणि दुसऱ्या लेडीजनी हाताला चावा घेऊन तो गळ्यातली जी पोत होती ती जोरात ओढल्यानंतर आईने माझ्या ती पकडल्यानंतर त्या दुसऱ्या एक लेडीजनी दुसऱ्या हाताचा चावा घेऊन पळायला लागली। तेवढ्यात माझ्या आईने पकडलं तिला। आईने पकडल्यानंतर त्या ज्या 3 लेडीज होत्या त्या लेडीज पळून गेल्या तिथनं। पण मग एक लेडीज जी आहे त्या लेडीजला आम्ही म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच्या पोलीस प्रशासनाच्या अंडरमध्ये दिलेलं आहे। पण मग ती लेडीज जी एक लेडीज जी आम्ही जी पकडलेली तर ती लेडीज बोलते की मी म्हणजे त्यातली नाही आहे, म्हणजे मी चोर नाही आहे, मला तुम्ही सोडून द्या म्हणून। मग आम्ही एवढंच बोललो तिला की तुम्ही ज्या 3 लेडीज होत्या त्या 3 लेडीजपैकी तुला जर आम्ही ऑलरेडी पकडल्या आणि आईला स्वतः माझ्या तुम्ही जर चावा घेतला आहे तर जेव्हा हाताला चावलेले आई माझी डायरेक्ट अक्षरशः ती म्हणजे पूर्ण चावल्यानंतर पूर्ण एक हात तिचा सुजल्या गेला आहे। तर आता मी तिला दवाखान्यात पाठवलं आहे। पण आता अक्षरशः अशा माझं म्हणजे आमचं एक प्रॉब्लेम नाही, अशा भरपूर 3 ते 4 लेडीज इथं आत्ता अक्षरशः आल्या आणि त्या लेडीजने इथं आमच्या पोलीस प्रशासनांना म्हणजे रिक्वेस्ट केली की बघा सर काय आहे, आणि की अशा भरपूर ज्या चोर फिरत आहे ते पूर्णपणे सर्व लेडीज आहे आणि अशा लेडीजवर ह्या म्हणजे आमच्या पोलीस प्रशासनाने कारवाई करावी हीच आमची मागणी आहे। आणि आम्ही आता त्या लेडीजला पंचवटी पोलीस स्टेशनला घेऊन झालो आहे। त्या पंचवटी पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर आता त्या लेडीजचा जबाब काय येतो आम्ही बस त्याच्यावरच ठाम आहे। पण आता हे म्हणजे भरपूर प्रमाणात ह्या वर्षी तर मला म्हणजे माझ्या मते मी एवढ्या 3 ते 5 वर्षापासून इथं रामरथाला येत असतो। पण आजची जी परिस्थिती त्या परिस्थितीनुसार बघितल्यानंतर अक्षरशः हे जे बाहेरचे जे लेडीज आलेले आहेत तर त्या लेडीज म्हणजे ते अक्षरशः ओळखू येत नाही तर त्या लेडीज म्हणजे चोर आहे, म्हणजे ते चोऱ्या करणाऱ्या लेडीज आहे। पण मग कसं आहे आता त्या लेडीजला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। पण मग बघूया आता पुढं काय कारवाई होती त्यांच्यावर। पण मग आता लवकरात लवकर याचा म्हणजे निषेध आम्ही करतो आहे, कारण की आज आमच्यावर ही वेळ आली दुसऱ्यांवर नको आहे। धन्यवाद।